पुन्हा महायुती सरकारची ओवाळणी। लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। शुक्रवारपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा आता होत आहेत। 2 कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून ओवाळणी दिली जाते। कालपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। गरीब महिलांच्या करता ही स्कीम आहे। माझ्या जनता खऱ्या अर्थाने 1,500 रुपये महिन्याची गरज आहे तिच्याकरता स्कीम आहे आणि त्यांना कुठल्याही परिस्थितीत महिन्याच्या महिन्याला पैसे दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, शांत बसणार नाही। आता थोडस आम्ही घाई गडबडीत होतो, परंतु परवाच 3,700 कोटी रुपयाचा चेक मी महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काही काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील किंवा 26 तारखेपासून माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमाऊलींनो तुमच्या अकाउंटला पैसे येतील। काय करायचा हा तुमचा अधिकार आहे, तुम्ही त्या पद्धतीने करा। शेतकऱ्यांना तुम्ही पण काळजी करू नका। तुम्ही म्हणाल काय लाडक्या बहिणी आम्ही काय दोडके भाऊ झालो का? तुम्ही अजिबात नाही। तुम्ही पण लाडक्या, तुमच्याही संदर्भामध्ये सतत आम्ही पंतप्रधानांची, अमित भाईंशी, शिवराज चव्हाणांशी ज्या केंद्रातल्या गोष्टी असतील त्या केंद्राकडनं करून घ्यायच्या, ज्या राज्याच्या गोष्टी असतील त्या राज्याच्याकडनं आम्ही लोकांनी करायच्या। तिथं देवेंद्र असतील, एकनाथराव शिंदे असतील, अजित पवार असतील किंवा त्यांच्याबरोबर काम करणारी टीम असेल, पण याच्यात मंत्रिमंडळातल्या पण कोणी सहकारी मित्रांनी कुठं चुका होऊन द्यायच्या नाही। जो तो लाभ ज्या त्या लाभार्थ्याला मिळाला पाहिजे। मग तो शेवट माणूस असेल किंवा शेवटची माझी लाडकी बहीण असेल, तिला तो लाभ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे। पुढं करणाऱ्यांच्या करता ह्या योजना नाहीत, खऱ्या गरजू लोकांच्या करता, गरजवंतांच्या करता ज्या सगळ्या योजना आहेत त्याची पण आपण नोंद कृपा करून सगळ्यांनी या निमित्तानं घ्या।